नमस्कार, माझं नाव अनिशा आहे. आज मी तुम्हाला वाचन हे किती महत्त्वाचं आहे त्याबद्दल सांगणार आहे. तर चला सुरू करूया. मित्रांनो, वाचन म्हणजे केवळ शब्दांचे उच्चारण नाही, तर ते एक ज्ञान मिळवण्याचे साधन आहे. वाचल्यामुळे आपली माहिती वाढते, आपली विचारशक्ती विकसित आणि समृद्ध होते. आपण रोज वेगवेगळ्या गोष्टी, पुस्तकांमधली गाणी, वर्तमानपत्र, पत्रिका आणि बरेच काय काय वाचले पाहिजे. वाचल्यामुळे आपल्याला योग्य आणि अयोग्य गोष्टींमधला फरक कळतो. आपण एक चांगले आणि संस्कारशील नागरिक बनतो. वाचल्यामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते, लेखनात आणि बोलण्यात सुद्धा सुधारण होते. अभ्यासात वाचनाचा खूप उपयोग येतो. वाचण्याची आवड लागल्यास आपल्याला अभ्यास सुद्धा सोपा जातो. आयुष्यात यशस्वी व्हायला वाचन हे खूप उपयोगात येतं. माणूस आपल्या पैशाने नाही तर ज्ञानाने ओळखला जातो. वाचण्याने आपली शब्दांची श्रीमंती वाढते. वाचल्यामुळे आपण नेहमी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहतो. पेरले तसे ते उगवले, तसेच लहानपणी वाचण्याची सवय लागलेली मोठ्यापणी नेहमी उपयोगात येते. वाचल्यामुळे आपली शब्दश्रीमंती वाढते, शब्दसंपत्ती वाढते. पैसा, पुरस्कार ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागे हात जोडून उभ्या राहतात. इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप ह्या गोष्टींचा अतिवापरण करण्यामुळे वाचन हे नष्ट होत जात आहे. आपण नेहमी दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे की वाचन किती महत्त्वाचं आहे, पण जरी त्यांनी आपलं नाही ऐकलं आणि उलट आपल्यालाच बोलली तर त्यांना त्यांचं फळ भेटेल, पण तेव्हा आपल्याला चांगलं फळ भेटणार. वाचनात फक्त वाचनचा फायदा नाही, अनेक फायदे सुद्धा आहेत. वाचनात जसं की वर्तमानपत्र आपण तर वाचतो, त्यामुळे आपलं वाचन सुद्धा शुद्ध होतं आणि त्यासोबतच आपल्याला आजूबाजू जगात काय चाललंय हे सुद्धा कळून जातं. तर मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगते की गुड रीडर इज ऑलवेज अ गुड लीडर. धन्यवाद.